आहे. खालीलपैकी स्क्रीन दिसत नाही, दिसायली ना सर? चलो हा, हे काय विसंगत घटक ओळखा. थोडासा ब्लर आलाय फोटो. ओके, तर याचं उत्तर खूप ही नक्षी आहे. हम्म, विसंगत घटक. ठीक. हम्म, दुसरा प्रश्न घेऊ. चला, नेक्स्ट क्वेश्चन वाचा. हॅलो, चला हा, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अक्काबाईचा फेरा येणे, अत्यंत गरिबी येणे. ओके, चलो, या प्रश्नाचं उत्तर सांगा. साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? थोडस हा एक टॉपिक बघा. मराठी भाषेत वेगवेगळ्या शब्दांचा जो परिणाम झालेला आहे मराठीतून, सॉरी, वेगवेगळ्या भाषेतून मराठीत आलेले जे शब्द आहेत त्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. हा, तर हा जो शब्द आहे कोणता? साबुदाणा. तर हा जो शब्द आहे, हा शब्द आलेला आहे पोर्तुगीज भाषेतून. हम्म, ओके. बघा, विशेषतः पोर्तुगीज शब्द जे असतात त्यामध्ये खाण्याच्या संबंधितले काही शब्द जरा लक्षात ठेवा. खाण्याच्या संबंधित, खाण्याच्या संबंधी काही शब्द आहेत जे पोर्तुगीज शब्द आहेत, नॉट अरबी. अरबी शब्द नाही, हा पोर्तुगीज शब्द आहे. ठीक आहे. जसं की, माझा आवाज व्यवस्थित यायला ना? कोणतर कमेंट करा एक फक्त. हा, तर जसं की जर आपण बघितलं तर फणस आहे ना, पोर्तुगीज शब्द आहे. कोबी पोर्तुगीज शब्द आहे. लोणचे, मेज, बिस्किट, पाव, बटाटा, तंबाखू, पगार, हे सगळे शब्द कसे आहेत? पोर्तुगीज आहेत. हं? तत्सम शब्द असतात, तत्सम शब्द. तर आपण याच्यावर केलेली चर्चा डबल एकदा रिवाइज करूया. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून जसे तसे मराठीत आलेले शब्द त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. भगवान, कन्या, महर्षी, है ना, निस्तेज, सूर्य, देवर्षी, विश्राम, कार्य, अश्रू, नॉट अश्रू, अश्रू नाही, अश्रू. अश्रू हा एक शब्द थोडासा कन्फ्युज होते. अश्रू, हा इथं दुसरा उकार आहे. तट्टिका, देवालय, दृष्ट, पुष्प, श्राद्ध, प्रातःकाल,
जशाला तसे जे शब्द आलेले आहेत हे मराठीमध्ये त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, तत्सम शब्द. हम्म आणि तद्भव शब्द म्हणजे जे काही बदल होऊन येतात, मूळ रूपामध्ये बदल होऊन आलेले असतात. जसं की गृह पासून घर, घास, कोमल पासून कोवळा, दीप पासून दिवा, विश्राम पासून विश्रांती, है ना, कंटक पासून काटा, अश्रू पासून आसू, पाद पासून पाय, दुग्ध पासून दूध, एक्सेट्रा. हे तद्भव शब्द आहेत. काही शब्द देशी शब्द पण आपल्याला विचारले जातात नेहमी. देशी शब्द जे असतात ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे बोली भाषेतले मूळ शब्द जे असतात त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. घोडा, धोंडा, है ना, लुगडे, डोंगर, झाड, वांगे, रेडा, उतरण, दगड, कंबर, बाजरी, जोंधळा, वारकरी, चिमणी, है ना, हे जे शब्द आहेत हे देशी शब्द आहेत. काही गुजराती शब्द आहेत. गुजराती शब्द सुद्धा मराठीमध्ये दादर, रिकाम टेकडा, घी, शेठ, घरी, आणि हे जे शब्द आहेत हे गुजराती शब्द आहेत. अरबी शब्द सुद्धा मराठीमध्ये बरेचसे आलेले आहेत. बघा बऱ्याचदा काय झालेलं आहे, कधी कधी अरबी शब्द प्लस मराठी, है ना, अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त, अनुकरणवाचक, असे शब्द आपण काही दिवसाखाली एक सेशन घेतलं होतं आपण. त्याच्यामध्ये शब्दसिद्धी, हा ना, सिद्ध शब्द, साधित शब्द याच्यावर सुद्धा चर्चा केली होती. तर अरबी समुद्र जे आहेत ते विशेषतः लगेच ओळखू येतात, है ना, इनाम, है ना. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मेहनत, मंजूर, त्याच्यानंतर आमदनी, मालक, साहेब. गणेश सर, इथं ट्रिक्स नाही, इथं पाठ करावं लागतात हे शब्द. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हम्म हम्म तशी काय ट्रिक्स असती तर टाकली असती, पण ती ट्रिक्स लागू होत नाही. तर शब्द एखादा विसरला ना आला तोच परीक्षेत तर मग अवघड होत आहे. ठीक आहे, मग ट्रिक्स टाकली की मग तेवढेच शब्द पाठ करतात मोजके. इथं शब्दाचा भांडार आहे. हम्म खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे? आई बाजारात गेली व भाजीपाला घेऊन आली. संयुक्त वाक्य. दोन अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य कोणते कोणते आहेत? दोन्ही प्रधान वाक्य आहेत असं कोणतं वाक्य? उभे अन्वयी अव्यय शिकलो ना आपण. प्रधानत्व सूचक उभे अन्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात. मला एक कळत नाही, मी प्रश्न काय टाकलाय, तुम्ही अ का उत्तर द्यायलात? फक्त अ द्यायलात. ते पण हे दोन वाक्य नाही आहेत का संयुक्त? पण, परंतु, किंतु, बाकी, न्यूनत्व बोधक उभे अन्वयी अव्यय आणि प्रधान वाक्य दोन्ही संयुक्त वाक्य बनते ना पण ने जोडल्यावर. हा, पाऊस पडत होता, मला शाळेत जायला उशीर झाला. एका घटनेचा परिणाम दुसऱ्या ह्याच्यात सांगितलाय. हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे. तिन्ही वाक्य संयुक्त आहेत. मिश्र वाक्य नाहीये जयश्री मॅडम इथं कोणतंच. पर्याय क्रमांक 4 उत्तर यायचं. उभे अन्वयी अव्यय आपण प्रकार घेतले होते ना. परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, त्याच्यानंतर समुच्चय बोधक, आणि व आणखी आणि समुच्चय बोधक न जोडले. हे प्राण गेला तरी बेहतर पण आता माघार नाही, हे सुद्धा संयुक्त वाक्य. पण, परंतु, न्यूनत्व बोधक न जोडलंय, म्हणून परिणाम बोधक न जोडलंय, है ना. परिणाम बोधक उभे अन्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभे अन्वयी अव्यय आणि समुच्चय बोधक उभे अन्वयी अव्यय. याचं उत्तर अ ब क तिन्ही संयुक्त वाक्य आहेत. अगोदर 7 आणि नंतर 8 दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकदा टाकू शकतात क्रमांकासहित. वर्षा मॅम, मीना मॅम, कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाकताय तुम्ही त्याचा क्रमांक टाका. व्हेरी गुड. येस.
नामांकित चा विरुद्धार्थी शब्द कुख्यात. हम्म 7 चं 1 आहे. सातचं एक. जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्न केला इथं. सर जी इथं प्रश्न काय विचारलाय? सर मॅडम प्रश्न काय विचारला इथं? जगी सर्व सुखी असा कोण आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना. कोण सुखी जगात? जगी सर्व सुखी असा कोण? सर्व सुखी कोण आहे? सुखी आहेत पण सर्व सुखी कोणीच नाहीत है ना. म्हणून हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि युनिव्हर्सल ट्रूथ साध्या वर्तमान काळात मांडलेलं असतंय. सो 8व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. समिती कोणत्या प्रकारचे नाम आहे? समिती किती सोपं आहे हे. भाववाचक नाम नाहीये. सर्वनाम तर नाहीच आहे ना. अनेकापैकी एक नाहीये म्हणून विशेष नाम पण नाही. सगळ्या समित्यांसाठी समिती हे नाव असते म्हणून सामान्य नाव. हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2. हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. यातले सज्जन या विशेषणाचा प्रकार ओळखा. परिणामदर्शक विशेषण, अविकारी विशेषण, साधित विशेषण, नामसाधित विशेषण. इथं काय आहे? सज्जन हे ऑलरेडी सज्जन हे नाव आहे. जनरली सज्जन म्हणलं तर काय येत आहे? सज्जन हे नाव आहे ना, बरोबर. पण या वाक्यामध्ये मित्र या नामाचं ते विशेषण बनलंय. एक लक्षात घ्या. हल्ली सज्जन मित्र, कसले मित्र? सज्जन मित्र. म्हणजे हे नाम जरी असलं तरी इथं विशेषण म्हणून वापरलंय. म्हणजे नामापासून बनलंय. नामापासून बनलेले विशेषण तर आपण नामसाधित विशेषण म्हणतो. ठीक आहे. ओके शुअर. क्वेश्चन नंबर 12. प्रश्न क्रमांक 12. याचं उत्तर कमेंट करू शकता तुम्ही. मागचा जो प्रश्न होता नामाच्या प्रकारावरती, सामान्य नाम है ना, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामामध्ये परत पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम, विशेष नाम है ना. गुणधर्म व भाव दर्शवणारे जे असतात ते भाववाचक नाम असतात. विशेष नाम आणि सामान्य नाम फक्त भाव दर्शवतात, धर्म दर्शवतात. त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात. शिकले आपण. आणि वेगवेगळे प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होतात. य, त्व, पण, पणा, दीर्घई, ता, की, गिरी. हम्म
प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो? पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? आता इथं काय आहे? नामाचे लिंग याच्यावर प्रश्न आहे हा. ते झाड आणि नपुंसकलिंगी नामासाठी ते सर्वनाम वापरतो, बरोबर आहे. तो बैल, तो सर्वनाम पुल्लिंगी नामासाठी वापरतात, बरोबर आहे. ती नदी, बरोबर आहे ना, ती नदी स्त्रीलिंगी नामासाठी. तो डोंगर पुल्लिंगी नाम आहे, पण इथं उभयलिंगी म्हणलंय म्हणून हे उत्तर चुकलंय. म्हणजे याच्यामध्ये चुकीची जोडी ही आहे. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 आहे. काही डाऊट नाही ना? ओके. तर उभयलिंगी नाम जे असते, आता आपण एखादं नाम जे असतंय ते एकापेक्षा जास्त जर ह्याच्यामध्ये आलं, लिंगात आलं, तर आपण त्याला है ना एकापेक्षा जास्त लिंगामध्ये एखादं नाम मोडू शकतो ना. उदाहरणार्थ समजा 2 लिंगामध्ये मोडलं एखादं नाव. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना वेळ, तो वेळ, ती वेळ, तर हे उभयलिंगी नाम आहे. ठीक आहे. एकच नाम जर 2 लिंगांमध्ये येत असेल तर त्याला उभयलिंगी नाम म्हणतात. डोंगर येत नाही. ऍक्च्युअल डोंगर हे पुल्लिंगी नाम आहे. हम्म. अच्छा. प्रश्न क्रमांक 13 याच्यावरती बोलूया. आवाज येत नाही? वर्षा मॅडम, आवाज आला का माझा? चव्हाण सर, मोनाली मॅडम, आवाज यायलाय माझा? मीना मॅडम, आवाज यायलाय? ओके. ज्यांना माझा आवाज नाही यायला त्यांचं थोडस रेंज प्रॉब्लेम असेल. इथं काय आहे? कारक विचारलाय. कारक, कर्ता, कर्म, करण है ना. कारक आपण शिकलेत ना. कारक वेगळे आणि विभक्तीचा प्रकार वेगळा. हा. पायी, तो शाळेत पायी गेला, है नाही. पायी या शब्दाचा, या नामाचा क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगताना आपल्याला एक लक्षात येतंय की पायी म्हणजे कोणत्या साधनानं गेलाय, तर पायाने गेलाय, पायाने, है ना. करण म्हणून त्याला त्या ठिकाणी कारक अर्थ येतो, करण. अधिकरण म्हणजे स्थळ आणि वेळ. तो पायी गेलाय, कोणत्या साधनाने गेला? पायाने गेला, है ना. काकूने काकांचा काळा कोट, चाकूने करा करा कापला, चाकूने कापला. कशाने कापला? कोणत्या साधनाने कापला? चाकूने कापला. म्हणजे इथं चाकू कारक अर्थ करण, तसं या वाक्यामध्ये पायी गेला कारक अर्थ करण. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की इथं विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, है ना, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. परंतु कारक अर्थ वेगळे, विभक्ती प्रकार वेगळे. विभक्ती म्हणजे काय? नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी असणारे व इतर शब्दांशी असणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्यांना विभक्ती म्हणतो. आणि नामाचे, सर्वनामाचे विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्या नामाला, सर्वनामाला जे जोडून आलेले अक्षर असतात त्यांना आपण विभक्तीचे प्रत्यय म्हणतो. नामाचा है ना किंवा सर्वनामाचा त्याला विभक्ती प्रत्यय जोडताना जो मूळ रूपामध्ये बदल झालेला असतो त्याला आपण कारक अर्थ म्हणतो. है ना. आता इथं बघा शाळा, इथं बघा शाळा मूळ नाम आहे. मूळ शब्द काय आहे? मूळ शब्द आहे शाळा. पण त्याला प्रत्यय लागलाय त, आणि मग शाळाचं काय झालं? शाळे झालं. म्हणजे शाळे काय आहे? सामान्य रूप आहे. सामान्य रूप. ओके. सो त्याच्यानंतर बघूया कारक अर्थ, है ना. जर समजा कर्त्याच्या बाबतीमध्ये कारक अर्थ विचारला असेल, है ना. आता इथं मी जर असं म्हटलं राम राजा झाला आणि विचारले काय? राम शब्दाला अंडरलाईन केले. ओके.
याचा कार्यकर्ता जर विचारला तर डायरेक्ट सांगायचं कर्ता. कार्यकर्ता विचारलाय राजाचा, सांगा कर्म, कारण कर्माच्या बाबतीमध्ये कार्यकर्ता विचारलाय. ठीक आहे, कुठलाच विभक्ती प्रत्यय लागला आणि कर्त्याचा कार्यकर्ता विचारलाय, कर्ताच सांगा कार्यकर्ता. कर्माचा कार्यकर्ता विचारलाय, कर्म सांगा. आहे ना, साधन एखाद्या सहाय्य गोष्टीच्या सहाय्याने कृती होत असेल तर तिथं कार्यकर्ता असतो, करण. है ना, जर दुरावा निर्माण होत असेल है ना तर अपादान असतो. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हाक. है ना, याच्यापैकी जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की दोन कार्यकर्ता मानायचे नाहीत, षष्टी आणि संबोधन. षष्टीचा कारकार्थ मानायचा नसतो आणि संबोधनचा कारकार्थ मानायचा नसतो. मग एक इथं आपल्याला गोष्ट कळाली पाहिजे की 8 विभक्ती आहेत आणि कारकार्थ 6 आहेत. दोन कारकार्थ मानायचे नसतात. ओके, अच्छा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. दिसतोय स्क्रीनवर प्रश्न? त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. जाणारा तो, करता आहे तो. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, इथे लागलाय कर्तरी प्रयोगाची छटा दिसत नाही. सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी, संपला विषय. हा, त्याने आता आता कर्मणी प्रयोगाचा विषयच नाही, दोन पर्याय विकटले. बघा मी उत्तर कसं काढवलं, डबल एकदा सांगतो. इकडे बघा सगळे, कॉन्सन्ट्रेट करा. या प्रश्नाचं उत्तर एका क्षणामध्ये सांगतो मी तुम्हाला. कसं? त्याने आता घरी जावे या वाक्यामध्ये घरी जाणारा तो कर्ता आहे तो, आणि जर कर्तृप्रयोग असतं तर कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो. कर्तृप्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि म्हणून कर्तृप्रयोगाची छटा संपली. इथं कर्तृप्रयोग नाही म्हणून दोन पर्याय कटले. दुसरी गोष्ट, या वाक्यामध्ये कर्म नाही, कर्म नाही आहे ना, म्हणून इथं अकर्मक प्रयोग आहे, तो आहे भाव्य प्रयोग. कारण कर्म नाही, कर्मणी प्रयोग नाही, कर्ता आहे, कर्त्याला विभक्ती प्रत्यय म्हणून कर्तरी प्रयोग नाही, त्याला भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये कर्म नाही म्हणून अकर्मक भाव्य प्रयोग. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सुद्धा आपण उत्तर काढू शकतो ट्रिक्स वापरून. समजा वाक्यामध्ये कर्म दिलं नाही, कर्मणी प्रयोगाला गोल केलं एखाद्यानं, जमल का हो? बर, सकर्म कर्तरी ना कर्म कर्तरी, कर्मच नाही, कर्तरी प्रयोग छटा असू शकते कर्त्याला प्रत्यय नसल्यास. पण कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म नाही, कर्मणी प्रयोग संपला. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते, कर्तरी प्रयोग संपला. राहिला भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये कर्म नसेल तर सकर्मक भावे, अकर्मक भावे आहे ना, कर्म नसेल तर अकर्मक भावे, कर्म असेल तर सकर्मक भावे. ठीक आहे, थोडं ट्रिक्सने प्रयोग काढायचा उत्तर. हा चलो, 15वा प्रश्न. 15वा प्रश्न बघा काय म्हणतो. 15वा क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो. संधीचा प्रश्न आलाय. ट च्या पुढे ट आल्यास चा ट होतो. ट ट व्यंजन संधी शिकली होती आपण. ट च्या पुढे ट आल्यास चा ट होतो. पहिल्या ट चा ट झाल्यावर डबल ट येते आणि मग डबल ट कधी होणार आहे, त अधिक टिका. ऑप्शन नंबर 3 वर ट चा ट होतो, पुन्हा ट आहे दुसरं, पुढे त्याला वेलंटी आहे म्हणून इथं टी, तर टी. ऑप्शन नंबर 3. 16वा प्रश्नाचं उत्तर सांगा. कमेंट फार कमी आले बाबा, 120 जण आहेत. कमेंट फास्ट फास्ट करा ना कमेंट. उत्तर तुमचं जे काय असेल, चुकलं तर चुकू द्या ना. तुमचं उत्तर चुकलं तर चुकू द्या, काय अडचण नाही. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग, चौथीचा, पाचवीचा, सहावीचा, सातवीचा वर्ग, आठवीचा वर्ग आहे ना. क्रम सांगायला आपण वर्गाचा आहे ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आहे ना, असं नाही. क्रम सांगायला, क्रम. पहिला, दुसरा, तिसरा है ना, क्रम, क्रमवाचक संख्या विशेषण आहे.
18 आणि 19 सलग उत्तर द्या. विहीर शब्द बरोबर आहे की हो? कठीण बरोबर आहे. सगळे कसे बरोबर असतील वर्षा मॅडम? फार कमी प्रश्न आहेत, सॉरी कमेंट आहेत. जमीन शब्द अशुद्ध येतं. जमीन म ला पहिली वेलांटी पाहिजे. आणि 19वा प्रश्नाचं उत्तर सहाय्यक आहे. हा टीईटी ला आलेला प्रश्न आहे. उज्ज्वला नाहीये. गृहपाठ, गृहपाठ, अनुसया, एकोणीस मध्ये ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. अभंगाचे मुख्य 2 प्रकार कोणते, असा प्रश्न आहे हा. अभंगाचे मुख्य 2 प्रकार कोणते? मोठा अभंग, लहान अभंग, जुने अभंग, नवे अभंग, छंद व ओवी, यादवकालीन अभंग आणि आधुनिक काळातील अभंग. तर अभंगाचे मुख्य 2 प्रकार असतात. मोठा अभंग, मोठा अभंग आणि लहान अभंग. हा प्रश्न येऊन गेलेला टीईटी ला. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. योग्य आणि अयोग्य मध्ये थोडस राऊंड करत जावा, आपण सर्कल करत जावा. योग्य पदे अयोग्य मध्ये थोडं कन्फ्युजन होत आहे. संगीता मॅडम चुकलं तुमचं उत्तर. रोहिणी मॅडम तुमचं उत्तर चुकलंय. पठाण सर तुमचं उत्तर चुकलंय. प्रकाश सर तुमचं उत्तर चुकलंय. आसावरी मॅडम तुमचं पण उत्तर चुकलंय. सीमा मॅडम तुमचं उत्तर चुकलंय. धन्वंती सूर्यवंशी मॅडम म्हणतात पर्याय क्रमांक 3. रवींद्र सर तुमचं उत्तर चुकलंय. मॅडम तुम्ही पर्याय क्रमांक 3 का टाकलं, त्याचं उत्तर टाका. एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण टाका थोडं. अधिक सर म्हणतात 3 नंबर. मोनाली मॅडम म्हणतात पर्याय क्रमांक 2 चुकले उत्तर. नामदेव पवार सर म्हणतात 1 चुकले उत्तर. चला सांगतो बघा. स्थिर स्थावर, स्थिर स्थावर 2 शब्दाचा 1 शब्द जोड शब्द आहे. ओके, हा शब्द कसला आहे? जोड शब्द आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक समजून घ्यायचं आपल्याला की हा जोड शब्द आहे. व्रत आणि कैवल्य है ना, व्रत आणि कैवल्य इथं पण जोड शब्द आहे. न्याय निवडा, न्याय आणि वाडा दोन्ही एकत्र केले जोड शब्द आहे. स्थिर स्थावर जोड शब्द आहे. तीनही शब्द जोडाक्षर आहेत. जोडाक्षर, जोडाक्षर आहेत. आता दुसरा मुद्दा, इथं मूळ शब्द आहे सोय, सोय, आणि त्याला उपसर्ग का प्रत्यय, मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला आलेले जे अक्षर असतात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो है ना. गैर असा बनलाय शब्द. म्हणून हा उपसर्ग घटित शब्द आहे, बाकी सगळे जोड शब्द आहेत. म्हणून अयोग्य पर्याय जो आहे तो आहे ऑप्शन नंबर 3.
गुगली थोडीशी लक्ष देत नाही. हम्म. असाच शब्द बघा, असाच प्रश्न आता पण लगेच आला बघा. पर्याय उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? असा प्रश्न टीईटीला जास्त असते फर्स्ट पेपरला. सेकंड पेपरचा नमुना पुढे येणार आहे 1-2 प्रश्नांचा. असंच होतंय सर परीक्षेत मॅडम. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? आता थोडस लक्षात दिलं बघा तुम्हाला. काय असू शकते गटाबाहेर? बघा, हा सोपं आहे हा. बर, ओके. जोड शब्द, जोडाक्षर. कोण कोण जोडाक्षर आहे, कुठं कुठं? बघा इथं जोडाक्षर आहे श्राप, श अधिक र अधिक आ अधिक प. दृष्ट, द अधिक र अधिक रसो दृष्ट, है ना. हे पण निद्रिस्त, न अधिक रस्वई अधिक द अधिक द्री, द अधिक र अधिक रस्वई. इथं पण जोडाक्षर आहे. म्हणजे हे तीनही जोडाक्षर आहेत. वेगळं आहे गुण, पण आपलं उत्तर आहे गुण, गटाबाहेरचा शब्द. ऑप्शन नंबर 2. हा, हा प्रश्न खूप छान आला बघा. असा प्रश्न येतो पेपर क्रमांक 2. टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता हा आहे क्रायटेरिया. याचं उत्तर एक्झॅक्ट कोण देते बघूया आता. कुठे गेला? हा. मालक म्हणाले, अरे तू तूप आणलेस खरे, पण तेल कोठे आहे, विसरलास वाटते. कुठं कुठं थांबतो आपण बोलताना बघा. बघा मी सांगतो हा तुम्हाला व्यवस्थित बघा. पहिली गोष्ट, आपण थांबता बोलताना कुठं कुठं. मालक म्हणाले, इथं थांबता, म्हणाले कॉमा आला, हो का. कॉमा नसलेलं वाक्य हे कटलं, दुसरा पर्याय कटला. मालक म्हणाले, है ना, गुरुजी म्हणाले की, गुरुजी म्हणाले, तिथंच कॉमा येते. आणि मग दुसऱ्या आणि चौथ्या वाक्यामध्ये कॉमा नाही, 2 पर्याय कटले. आता तिसरा आणि चौथ्यामध्ये, तिसरा आणि पहिला. मालक म्हणाले, अरे 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 तू, अरे. मालक म्हणाले कॉमा, जे म्हणाले ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा, परंतु अरेच्या नंतर कॉमा पाहिजे. मालक म्हणाले, अरे, थांबलो आपण, अरे तू तूप आणलेस खरे, है ना. तिसऱ्या वाक्यामध्ये इथं अरेला इथं इथं कॉमा पाहिजे होता, दिला नाही, म्हणून तिसरा पर्याय कटला. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. एका क्षणामध्ये उत्तर निघते. फक्त विराम चिन्ह कुठं वापरायचे हे कळालं पाहिजे. ठीक आहे. इसे कहते हैं टीईटी पॅटर्न. टॉपिक सोपा असून बी अवघड करून टाकला या प्रश्नामध्ये. किती विरामचिन्ह वापरले बघा पहिल्या वाक्यात. कॉमा 1, डबल युनिट कॉमा 2, पुन्हा आरेच्या नंतर कॉमा 3, पुन्हा आणलेस खरे 4, तिथे कॉमा, पण तेल कुठे 5, प्रश्नचिन्ह, विसरलास वाटते, है ना, तिथे एक चिन्ह आहे, विसरलास वाटते, तिथे एक चिन्ह आहे, है ना, अर्धविराम आहे तिथं. 6 अवतरण चिन्ह इथं आहे, इथं आहे.
डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे इथं, आहे ना. इथं शेवटी विसरलाच वाटते, त्याच्यात बोलण्यातलं जसं तसं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतलं जात आहे. तसं म्हणल्यावर मग इथं तिन्ही ठिकाणी विरामचिन्ह कोणतं आले बघा शेवटी, ज्यांनी कमेंट केली. आता इथं बघा इथं काय उद्गार चिन्ह, तिन्ही वाक्यामध्ये उद्गार चिन्ह येऊ शकत नाही खाली. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे आपलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अरे बापरे, हा पण प्रश्न लय मोठा आला होता की. पेपर क्रमांक 2 असला प्रश्न असते बघा. आता आपण विशेषण शिकलो, पण इथं जोड्या लावायच्या, विशेषणाच्या जोड्या लावायच्या क्रमांक ह्याच्या प्रकारांच्या. विशेषणाचे प्रकार माहिती पाहिजे आता. विशेषतः संख्या विशेषण दिले बघा. क्रम कुठं आलाय, क्रम. बरं, एक सांगितलं तुम्हाला मी, ज्यावेळेस संख्या सांगता येत नाही किती, काही शेतकरी उपोषणाला बसले, काही म्हणजे निश्चित सांगता येत नाही म्हणून अनिश्चित. तसं इथं सर्व किती थोडे, मग इथं अनिश्चितची 3 ला लागली जोडी, अनिश्चितची 3 ला लागली म्हणजे ड ला 3. कुठं ड ला 3, ड ला 3 कुठे, त्याच्यावर उत्तर काढलं का की बऱ्याच जणांनी. मला तुमच्या कमेंटमुळे मला पर्याय बघता येणार झाले, एवढ्या कमेंट आल्या. ऑप्शन हाईड होईल. बजावल्या काय करू आपण, ड ला 3. क्रमवाचक कोण कोण आहे, चौथा, 5वा, 6वा, 7वा. अ ला 2. आवृत्ती, पट. हो का, इथं ब ला 1. गणनावाचक मध्ये अर्धा, पूर्णांक, अपूर्णांक, गणनावाचक. क ला 4, क ला 4. आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 येते उत्तर. 1 ला 2, अ ला 2, ब ला 1, क ला 4, ड ला 3. ऑप्शन नंबर 4 येते. असा क्रायटेरिया येतो परीक्षेला. सोपं वाचायचं, अभ्यास झाला म्हणायचं नाही. पहिला शब्द पुन्हा जसा तसा पुढे आला की ते पूर्ण अभ्यस्त शब्द असत. पर्याय क्रमांक 3 उत्तर याच. घोडा है ना. खेळू चला, मोज गडीभर करू चला, या वाक्यातील अधोरेखित शब्द प्रकार कोणता, पूर्ण अभ्यस्त शब्द ना. ऑप्शन नंबर 3. हाय, कोणता शब्द सांगा. मोनाली मॅडम, तत्सम तद्भव घेतलं ना मग, तुम्ही नव्हतात का लवकर जॉईन झाला नव्हता का. पूर्ण टॉपिक कव्हर रिवाइज केला मी तद्भव तत्समचा सुरुवातीला. रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. साधित चे प्रकार उदाहरण सांगत, साधित शब्द सांगायचा का. आता साधितचा आपण टॉपिक घेतला होता सर पूर्ण. साधित मध्ये काय, साधित शब्द सांगायचं का. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, अनुकरणवाचक, सामासिक शब्द. हा 10 एकटी झालेत. आता पुढचं सेशन अजून उद्या आहे माझं, उद्या सोशलचं आहे, सामाजिक शास्त्राचं आहे.